श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. संक्रांती हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप विशेष असा मानला जातो. या दिवसाची प्रत्येक महिला ही प्रत्येक वर्षी खूप आतुरतेने वाट आहे ती पाहत असते. हा सण स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे तो असतो. मकर संक्रांत जवळपास आली की प्रत्येक महिलांच्या मनामध्ये प्रश्न हा निर्माण होतो की आपण यावर्षी मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालावी, यावर्षी कोणत्या रंगावरती मकर संक्रांत आलेली आहे, आपल्याला कोणत्या रंगाची साडी ही घालायची नाही, त्याचबरोबर कोणत्या रंगांच्या आपण बांगड्या आहेत ह्या आपण घालाव्यात, कोणते रंग संक्रांतीसाठी शुभ रंग मानले गेलेले आहेत, तर ते आपण कोणते घालायचे आहेत, ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल. यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारी 2026 रोजी बुधवारी ही मकर संक्रांत आलेली आहे. पौष महिन्यात सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण आहे तो साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी आहे ती हळूहळू कमी होऊ लागते आणि दिवस हा मोठा होत जातो. संक्रांतीच्या अगोदर रात्र ही मोठी असते व दिवस लहान असतो व संक्रांतीनंतर दिवस हा मोठा होतो आणि रात्रही लहान होत जाते. संक्रांती दिवशी स्नान, दान, दर्शन, तप यांना विशेष असं महत्त्व असतं. या दिवशी अन्नदान केल्याने विशेष पुण्य प्राप्त आहे ते आपल्याला मिळतं. मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन मनातील क्लेश, द्वेष आहेत हे दूर ठेवून एकमेकांना शुभेच्छा आहेत हे देतात आणि आनंदाने हा सण आहे तो साजरा करतात. या दिवशी हळदी कुंकवालाही विशेष असे महत्त्व आहे, म्हणजेच की हा सण सौभाग्यकारक सण असे म्हटलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगांना विशेष असं महत्त्व आहे. प्रत्येक रंगाचं असं विशेष असं वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे पहिला रंग आहे तो हिरवा रंग. हा सौभाग्यकारक रंग आहे तो मानला जातो, कारण की नवरीला हिरव्या रंगाचा चुडा हा भरला जातो. यामुळे पतीचे आयुष्य आहे हे वाढते असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. आपण ज्यावेळेस देवीची ओटी भरतो त्यावेळेस सुद्धा आपण हिरव्या रंगाचे बांगड्या, त्याचबरोबर हिरव्या रंगाचा पीस, हिरव्या रंगाची साडी आहे हेही आपण देवीला आहे ते ओटीमध्ये आहे ते देतो. त्याचबरोबर आपल्या निसर्गाचाही रंग आहे तो हिरवा आहे. यावरूनच आपल्या लक्षात येते की हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे आणि तो किती शुभ आहे. त्यामुळेच आपल्याकडे जर हिरव्या रंगाची जर साडी जर असेल तर जरूर आपण हिरव्या रंगाची साडी आहे ती नेसावी. यानंतर जो दुसरा रंग येतो तो म्हणजे लाल रंग. लाल रंग हा सुद्धा शुभ मानला गेलेला आहे. आपण ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस देवांसाठी आपण लाल रंगाची वस्त्र आहेत ही आपण वापरतो. देवपूजा करत असताना कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी लाल रंग हा वापरला जातो. देवी देवतांनाही हा रंग आहे तो अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या सौभाग्य अलंकारामधील जे कुंकू आहे याचाही रंग आहे तो लाल आहे आणि सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू होय. त्यामुळे लाल रंग हा उत्साह, धैर्य, नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शक्य असल्यास आपण लाल रंगाची साडी ही नक्कीच नेसू शकतो. त्यानंतर तिसरा रंग म्हणजे केशरी. केशरी रंगाची साडीही तुम्ही नेसू शकता. केशरी रंग हा सूर्यदेव आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग त्याग, ज्ञान आणि सेवेचे प्रतीक मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, राम, कृष्ण, अर्जुन यांच्याही रथाचे जे ध्वज होते हेही केशरी रंगाचे होते, कारण केशरी रंग शौर्य, बलिदान, वीरता यांचे प्रतीक मानले जातात. तसेच हा रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मकता ऊर्जा प्रवाहित होते, म्हणून या रंगाची साडीही तुम्ही नक्कीच घालू शकता. यानंतर चौथा रंग म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग हा सर्वच महिलांना आहे तो अतिशय जास्त प्रमाणामध्ये आवडतो. जास्तीत जास्त करून महिलांचा हा रंग आहे तो आवडता रंग असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. हा रंग आनंदाचे प्रतीक मानला जातो. या रंगाची कपडे परिधान केले आपले मन प्रसन्न होते, म्हणून या रंगाची साडी पण तुम्ही नक्कीच, तुमच्याकडे जर हा रंग जर असेल तर तुम्ही या रंगाची साडी आहे ती घालू शकता. यानंतर मकर संक्रांतीला विशेष करून हा रंग आहे तो बऱ्याच महिला आहेत हा जास्त प्रमाणामध्ये आहे तो घातला जातो आणि याच रंगाची साडी घालण्याची मकर संक्रांतीला प्रथा आहे, जेणेकरून या रंगाची साडी आहे ती इतर कोणत्याही
सणाला आहे ती घातली जात नाही. फक्त याच सणाला आहे ती या रंगाची साडी घातली जाते. तो रंग म्हणजे काळ्या रंगाची साडी. तर काळ्या रंगाचं जे वस्त्र आहे ते मकर संक्रांतीला विशेष करून आहे ते घातलं जातं. हे पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. या पाठीमागचं कारण असं आहे की काळा रंग हा उष्णता आहे तो ग्रहण करतो आणि थंडीपासून आपलं संरक्षण करतो. त्यामुळेच आपण काळ्या रंगाची साडी जर आपल्याकडे जर असेल तर काळ्या रंगाची साडी ही घातली जाते. त्याचबरोबर नवीन नवरी असेल तर ती जी जी पहिली संक्रांत आहे त्या संक्रांतीला तिला काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने हे घालून तिची संक्रांत आहे ही साजरी करण्याची प्रथा आहे ती आपल्याकडे आहे. त्यामुळे काळा रंग हा विशेष आहे तो मानला जातो. त्यामुळे आपण या रंगाची साडी आहे ते नक्कीच आहे ते घालू शकता. हे सर्व सांगितलेले रंग आहेत हे शुभ रंग आहेत. थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून गडद रंगांची कपडे घालण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर तुमच्या आवडीनुसार पण तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाच्या साड्या जर तुम्हाला जर आवडत असतील तर त्या तुम्ही नेसू शकता. आपण संक्रांती देवीने ज्या रंगाची साडी घातलेली आहे त्या रंगाची साडी आहे ती आपल्याला घालायची नसते. म्हणून यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. म्हणून आपण यावर्षी पिवळ्या रंगाची साडी आहे ती आपल्याला घालायची नाही. मकर संक्रांतीला स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणं शुभ मानलं गेलेलं आहे? स्त्रियांच्या सौभाग्य अलंकारापैकी हा एक अलंकार म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या. ह्या आपण आहेत ह्या घालू शकतो. हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे हा मानला गेलेला आहे. या रंगाच्या बांगड्या घातल्याने पतीच्या आयुष्यात आहे ती वाढ होते असं आपलं हिंदू धर्मशास्त्र आहे ते सांगते. त्यामुळे आपण शक्यतो करून हिरव्याच रंगाच्या बांगड्या आहेत ह्या घालण्याचा प्रयत्न आहे तो करावा. तसे तुमची जर इच्छा जर असेल साडीवरती मॅचिंग आहेत ह्या बांगड्या जर घालायच्या तर त्या तुम्हीही त्या घालू शकता. फक्त आपण बांगड्या घालण्याचा एक नियम आहे. त्याच नियमाप्रमाणे बांगड्या घालाव्यात. म्हणजेच की आपल्या एका हातामध्ये 7 बांगड्या आणि दुसऱ्या हातामध्ये 6 बांगड्या अशा आपल्याला आहेत ह्या बांगड्या आहेत ह्या घालायच्या असतात. त्याचबरोबर हिरव्या बांगड्यांबरोबर लाखेचा चुडाही घातला जातो. त्यालाही विशेष असं महत्त्व असतं. मकर संक्रांतीला विशेष करून अशा प्रकारचा चुडा हा महिला आहेत ह्या घालतात आणि ते शुभ मानलं जातं. त्यामुळे आपण मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि त्याबरोबर लाखेचा चुडा आहे तो जरूर आहे तो घालावा आणि मकर संक्रांत हा सण आहे तो साजरा करावा. श्री स्वामी समर्थ.